हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले, पशुधन वाहून गेलंय, पीक वाहून गेलाय, पंचनामे नाहीत, पीक विमा योजना नाही, तुमची यंत्रणा चालत नाही, तुम्ही कृषी मंत्री आहात, जबाबदारी कोणाची आहे? या सगळ्याचा पंचनामा काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिष्टमंडळाने केलेला आहे, जे लोकांना भेटले, लोकांना समजून घेतले. कृषी मंत्री असं म्हणतायत की युवराजांना शेती आणि कृषीबद्दल काय समजतं? युवराजांना सगळं समजतं, सगळं समजतंय आणि तुम्हालाही समजून घेऊ. शेतकऱ्यांच्या संदर्भात काल तुम्ही जी वागणूक जी केलेली आहे मराठवाड्यामध्ये, शेतकरी विसरणार नाही आणि तुम्हाला शेतीतलं किती कळतं आहे हे पुढल्या काही काळात कळेलच. असं गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 चिमुकल्या मुलांचा मृत्यूदेह घेऊन आई वडील 15 किलोमीटर पायपीट करत होते आणि याच जिल्ह्याचे गेल्या त्या पालकमंत्री या जिल्ह्याचे सन्माननीय तुमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अभिमानानं मी गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करेन वगैरे सांगून तो जिल्हा घेतला. पण गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट तिकडला आदिवासींचा कायापालट करण्यापेक्षा तिकडला जो खाण उद्योग आहे, मायनिंग, तिकडले आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावेत यासाठी गडचिरोली जिल्हा हा त्यांनी स्वतःकडे ठेवला. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेगळे कलेक्टर्स नेमले आणि आजही आदिवासी हा जगण्यासाठी संघर्ष करतोय. आरोग्य व्यवस्था नाही, रस्ते नाहीत, शाळा नाहीत आणि जे आपण म्हणताय की मृतदेह खांद्यावर टाकून किंवा चिमुकल्यांचे किंवा आजारी गर्भवतींना खांद्यावर टाकून डोलीत टाकून आजही तिथे त्यांना प्रवास करावा लागतो. इतकंच कशाला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी भागामध्ये हेच चित्र आहे. सर, एसटीचा पंप अखेर कळलाय, त्यांना 1,500 दिलेले मानधन इतकं लाडकी बहिणाचे वय होताना आज 1,500 आता त्यांनी फिक्स केलं की काय? बघा, असं आहे की हे सरकार जे आहे हे 1500च्या वर जाणार नाही कुठेही. स्वतः 15,000 कोटी रुपये ठेवतील, पण बहिणींना 1500, कर्मचाऱ्यांना 1500, त्यांचं 1500 लिमिट आहे. त्यांचा एक पेक 1500चा आहे सगळ्यांचा, बरं का? ते त्यांनी ते लिमिट ठेवलेलं आहे, त्याच्यावर त्यांची नशा जात नाही. अनेक जण जे कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी असं देखील मुख्यमंत्री म्हणतात. कोणीही आमच्यापैकी कोर्टात गेलेलं नाही. कोर्ट त्यांच्याच मालकीची झालेली आहेत, चिंता करू नये. ते कोर्टालाही 1500 पाठवतील, कोणी नाही. कल्याण से गिरफ्तार नहीं किया, सरेंडर हुआ है. ये सब जो मैंने कहा था कि एक शक्ति है जो उनको बचा रही है, और आपटे की पीछे की शक्ति क्या है फडणवीस साहब हमारे गृह मंत्री बताएंगे. वो गृह मंत्री है, उनको कौन बचा रहा था उनको सब कुछ पता है. अब पूरी व्यवस्था उनकी जमानत की हो गई है, उधर थाना से सूत्र चल रहे हैं, बाद में उसको सरेंडर किया गया. चुनाव जब हो जाए